अरे कमी वापर पण अस्सल वापर. MDH काश्मीरी लाल मिरची पावडर. डोंबिवलीमध्ये सध्या बार डान्स बार मोठ्या प्रमाणात त्यांची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या 2 दिवसापासून डोंबिवलीमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्याच्यामध्ये प्रत्येक बारवाल्याकडनं 20,000 रुपयाची मागणी करण्याचा त्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत. आणि नेमका तो व्हिडिओ जो आहे तो भुजंग यांचा आहे. आपल्या सोबत भगवान भुजंग आहेत जे सामाजिक कार्यकर्ता आहेत. सर, तुमचा एक व्हिडिओ जो आहे तो डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. बार असोसिएशन असतील किंवा अनेक बार चालकांनी पोलिसांकडे तक्रार देखील केलेली आहे की भुजंग जे आहेत ते आमच्याकडनं 20,000 रुपयाची मागणी करत आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये मागताना देखील दिसत आहे. काय नेमका प्रकार होता, कसले पैसे होते आणि कशा प्रकारे तुमच्यावरती आरोप त्यांनी केला आहे? त्यांनी केलेले आरोप जे आहेत ते सगळे चुकीचे आहेत. त्यांनी जी व्हिडिओ फिरवत आहेत किंवा माझी जी बदनामीकारक जे व्हिडिओ चालवली जाते त्यामध्ये त्यांनी सगळं ॲडिट केलेलं आहे. ॲडिट केलेलं आहे म्हणजे त्यांनी एक सायबर क्राईम केलेला आहे. तर सर्वात प्रथम तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि मी वेळोवेळी अनेक तक्रारी केलेल्या आहेत की बाबा इथे असं चालतं आहे, ह्या बारमध्ये हे चालू आहे. मी त्याच्या व्हिडिओ देखील दिलेले आहेत, माझ्या फेसबुकला सुद्धा टाकलेले आहेत. आणि ते त्याला खोटं ठरवण्याचा ते प्रयत्न करत आहेत की आमचं असं काही नाही आहे. आणि मी काही त्या पैसे दिले होते. गणेश म्हणून बारवाला आहे, त्याला मी पैसे दिले होते 2 वर्ष आधी. तर त्यांनी मला ते न देण्यासाठी त्यांनी केलेला हा जो प्रकार आहे हा सगळा खोटा आहे, बनाव केलेला आहे. तरी बनाव केल्यानंतर मी अनेक वेळा तक्रारी केल्यानंतर अनेक बारमध्ये कारवाई देखील झालेली आहे. आणि अजूनही मी त्याचा पाठपुरावा करतो आहे. आणि अनेक बारवाल्यांनी ऑर्केस्ट्रा हॉटेलचे कमीत कमी 10 वर्ष झालेत त्यांनी लायसन फीस भरलेली नाही आहे. पूर्णपणे बेकायदेशीर हॉटेल चालवत आहेत. सगळे हप्तेबाजी वगैरे देऊन सगळे चालवत आहेत. आणि हेच माझं म्हणणं आहे की हे बंद व्हावं. आमची सुसंस्कृती डोंबिवली आहे, त्याला पैशासाठी बदनाम होऊ देऊ नका. मात्र त्या व्हिडिओमध्ये अजून एक चित्र दिसतंय. त्याच्यामध्ये तुम्ही बोलतात की पोलीसवाल्यांना देऊ नका, जे द्यायचे मला द्या, ते अधिक पैसे घेतील. काय नेमका तो प्रकार? साहेब, मी माझेच पैसे मागतोय. मी माझेच दिलेले पैसे मागतोय की बाबा मी त्या गणेश अण्णाला दिले होते. तर तो म्हणतो की मी याला दिले, त्याला दिले, याला दिले. आता त्याच्याशी तर मला काय घेणं देणं नाही. नंतर म्हणतात की आम्ही पोलिसांकडे जाऊ, मग पोलिसांच्या मार्फत देऊ. अरे म्हटलं मग पोलिसांच्या मार्फत कशाला? मी काय तुला पोलिसांच्या मार्फत दिले होते का पैसे? म्हणजे तो मला एक प्रकारे ब्लॅकमेलिंग करतो आणि पैसे डुबवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. दुसरी गोष्ट पाहिली तर तुम्ही सांगितलं की काही व्हिडिओ आपण दिलेत. नेमकं आपण कुठले व्हिडिओ कोणाकडे दिलेले आणि त्यावरती काय पोलिसांकडे किंवा इतर विभागाकडे तुम्ही कधी तक्रार केलेली का? साहेब, मी अनेक तक्रारी केलेल्या आहेत. मी आपल्याला अर्ज पण दाखवतो की मी अनेक वेळा अशा तक्रारी देखील केलेल्या आहेत की त्या तक्रारींवरती कारवाई देखील चालू आहे, होते आहे, काहीवर झालेली आहे. काही हॉटेल्स सस्पेंड असताना, त्यांचे लायसन्स सस्पेंड असताना देखील ते बार चालत होते आणि ते आज बंद झालेले आहेत. पोलिसांचं दुर्लक्ष होतं का? कारण ते बार 100% दुर्लक्षच चालू आहे. नाहीतर हे होऊच शकत नाही ना. तिथे जर महिला नाचतायत, एकेका हॉटेलमध्ये 30-30, 35-35 महिला नाचतायत. आणि जेव्हापासून त्यांनी हे जे कारस्थान केलं आहे, जे व्हिडिओ व्हायरल करणे, माझी बदनामी करणे, 4-4 व्हिडिओ एकत्र ॲडिट करून दाखवणे, म्हणजे हा एक प्रकारचा क्राईम आहे. मग आता तुम्ही पोलिसांकडे काय मागणी केली आहे का? कारण तुमच्याविषयी त्यांनी तक्रार दिलेली आहे, व्हिडिओ दिलेला आहे. तुम्ही काय मागणी केलेली आहे? नाही, मी तर रीतसर कोर्टात जाईन. कोर्टात जाणार आहे मी. या बार चालकांच्या विरुद्ध मी कोर्टात चाललो आहे. पोलिसांकडे आपण अनेक वेळा तक्रारी करून ते तुम्हाला सहकार्य करत नाही? नाही केलं ना. पोलिसांनी कारवाई केली, सगळं झालं. पोलिसांनी कारवाई पण काही प्रकारात केल्या, पण ज्याप्रमाणे कारवाई करायला पाहिजे, म्हणजे जो प्रतिबंध आला पाहिजे तो येत नाही. आमच्या सुसंस्कृती डोंबिवलीचं पूर्ण म्हणजे म्हणतो ना आपण, वेश्या व्यवसायाचा हब तयार झालेला आहे डोंबिवली शहर. अनेक पार्लर चालू आहेत. स्पा पार्लरच्या नावाने तिथे वेश्या व्यवसाय चालू आहे. काही ठिकाणी डान्स बार आहेत, जुगाराचे अड्डे चालू आहेत. हे अनेक तक्रारी मी केलेल्या आहेत. आणि हे आजपासून करत नाही, मी अनेक वर्षापासून करतोय.
एवढं करून सुद्धा हे बंद होत नाही आहे आणि मी यात तक्रारी करू नये म्हणून केलेलं हे कट कारस्थान आहे. पुढची भूमिका काय असणार आहे? कारण तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात त्या लोकांनी व्हायरल केलेला आहे, पोलिसांना देखील तक्रार दिलेली आहे. आता तुम्ही काय मागणी करता? माझी मागणी हीच आहे, मी न्यायालयात जाणार आहे आणि आबरू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे की माझी यांनी मोठ्या प्रमाणात बदनामी केली. मी एक बांधकाम व्यावसायिक आहे, त्यामुळे माझं काही नुकसान झालेलं आहे. नुकसान हे झालेलं आहे की मला काही डेव्हलपसाठी प्लॉट मिळणार होते, ते माझे थांबलेले आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी बार चालक असेल किंवा डान्स बार असेल यांच्या विरोधामध्ये तक्रार केल्यानंतर बार चालकांनी मोठ्या प्रमाणात षडयंत्र रचून माझ्या व्हिडिओ एडिटिंग केल्याचा दावा जो आहे या ठिकाणी भुजंग यांनी केलेला आहे. नेमकं या प्रकरणामध्ये पोलीस उपायुक्त असेल, स्थानिक पोलीस असेल, त्यांची चौकशी तर सुरू आहे, मात्र नक्की तो व्हिडिओ काय आहे याचा तपास देखील आता पोलीस लावण्यामध्ये एकत्र आलेली आहे. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली.